या केकमुळे बिट्टूला पिकनिकसाठी एवढं लेट झालं. आजचा होता सॅटरडे आणि दोघांची आज पिकनिक होती. आर्यनची होती बुलढाण्याला आणि बिट्टूची होती आमच्या अकोल्यातच नेहरू पार्कला, अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावर. आर्यन सकाळी 7 वाजता निघून गेलेला. मी त्याला बाय पण केलं नाही कारण मी झोपेतच होती. शेवटी आता उठते, थोड्या वेळाने उठते असं करत मी 7:30ला उठली, झाडू मारला, बाहेर पाणी पण टाकलं आणि कालच विचार केला होता की बिट्टू उद्या पिकनिकला जाणार आहे तर तिच्यासाठी मी पॅनकेक बनवणार. आणि हे पॅनकेक मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि एवढे छान झाले ना, असं वाटलं सुद्धा नाही की मी पहिल्यांदा ट्राय केले म्हणून. एक मेजरमेंटसाठी परफेक्ट एक वाटी घेतली, त्याच वाटीने मी 1 कप साखर घेतला, साखर मिक्सरला फिरून घेतली. त्यानंतर 1 कप तीच वाटी त्यामध्ये तेल घेतलं, परत मिक्सरला लावून घेतलं. त्यानंतर 1 कप दूध घेतलं, मग परत मिक्सरला लावून घेतलं. मग त्यामध्ये 2 वाट्या अशा मी मैदा टाकला. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच कस्टर्ड पावडर टाकलं आणि थोडंसं इनो टाकलं. इनो टाकल्यानंतर 1 चम्मच पाणी सुद्धा टाकलं. पाणी टाकल्यानंतर इनो कशी एकदम फुलायला लागते ना, मग त्याने केक पण मस्त होतो. माझ्याकडे अजिबातही ओव्हन नाही आणि ओव्हन नसतानाही मी हा केक बनवलाय. तो म्हणजे कढईमध्ये मी मीठ टाकलंय आणि तिकडे गॅस सुरू ठेवला. त्यानंतर मी वाटीमध्ये थोडंसं तेल आणि थोडासा पेपर सुद्धा टाकलाय की जेणेकरून जो आपला केक आहे तो वाटीला चिपकणार नाही. सर्व वाटीमध्येच मी केक भरून ठेवला. जास्त वाटी भरली नाही, थोडीफारच भरलेली, अर्धवट, कारण की नंतर केक सुद्धा फुलतो, त्यामुळे मी अर्धी वाटी भरलेली सर्व. खरं तर विचार पडला होता की केक बनणार की नाही वेळेवर, कारण की साधारणतः कढईमध्ये बेक व्हायला 60 मिनिट तरी लागतात आणि एवढा वेळ पण होता माझ्याकडे. पण मला असं वाटलं होणार की नाही आणि एवढी घाई सुरू होती ना माझी, तुम्हाला काय सांगू. त्यानंतर मला बिट्टूची सुद्धा आंघोळ करायची होती. त्या वाट्यांमध्ये बॅटर टाकल्यानंतर मी त्या कढईमध्ये ठेवून दिल्या. ते बेक होतील तोपर्यंत मी इथे बिट्टूची तयारी करून घेतली एकीकडे. त्यावेळेस लक्ष फक्त माझं घड्याळकडे होते, किती मिनिट राहिले, माझे केक बेक होणार की नाही. आणि याआधी मी कधीही पॅनकेक बनवले नाही, त्यामुळे जरा टेन्शनही होतं की ते बिघडतील की काय, व्यवस्थित होणार की नाही. बिट्टू पण रात्रीपासून थोडीशी खरखर करत होती. मग इथे सकाळीच तिच्यासाठी पण मी इथे बाजूला काळा बनवून ठेवलेला होता. ये चलो नहाने को जाओ. चाव चाव चाव. हा, हनी देऊ थोडंसं, हनी देऊ. पोट दुखत आहे, खोकला येतोय. घरी राहते का मग? जात नाही का पिकनिकला? पिकनिकला नेहरू पार्क मध्ये खेळायला. खरं तर तिकडे केक व्हायला तयार नाही आणि इकडे बिट्टू तयार व्हायला तयार नाही. 9 वाजून पण गेले आणि इकडे आणि बिट्टूची इथे पोनी बांधणं सुरू आहे. ती पण मला व्यवस्थित बांधू देत नाहीये, इकडे तिकडे टाइमपास करते. बिस्किट पॅकेट दिल्यानंतर ती कुठे एका जागेवर शांत बसली. मी पटकन तिच्या 2 पोनी घालून दिल्या, टिक्का बिक्का पण लावून घेतला. हा 2च बनते ना बाळा. मी पाहिजे का सोडायला ना? सोडा हो. खूप लांब आहे का बेटा ते पार्क? इथेच आहे ना. चांगलं वाटतं मला. तयारी झाली, सर्वच झालं. बिट्टू बसलेली होती बिस्किट खात, वाट बघत होतो आम्ही केकची. 9 वाजून सुद्धा गेलेले. इथे माझ्या मिस्टराच्या चेहऱ्यावरती 12 वाजले की कधी करते ही. नो नो. हे मी घेऊ का? तू खाते ना? तुला आवडलं नाही ना बिट्टू? आवडलं नाही तर तू खा. तू केस काढले छोटी छोटी. आवडला नाही, केस बरोबर देते. थांब ना मी. जमला काय? ते भांडं पाहिजे हो. किती छान केक दिसत आहे. नाही ना, व्हॅनिला फ्लेवर आहे तो. कशी मस्त झाला लसलशीत. बिट्टू तू केक नाही का? अरे काम करत आहे. आता तुम्ही सांडून टाकला एवढं कळवर पकडलं. आवाज नाचणार आणि आवाज केला. हे फक्त मग ते काय टाकलं खाली? मीठ असतो ते. एवढं वाया कशाला जाते, ते परत वापरायचं करायचं असेल तर. गरम आहेत ना ते. मी खाऊ का? मी हे मला ठेवून दे ना, मी खाते ना
बिट्टू तर सांगायलाच लहान आहे, माझी जाऊ तिच्यापेक्षा लहान. चला बाबा, 9:10ला शेवटी केक तयार झाले. खरं तर मलाही विश्वास बसत नव्हता की मी हे पॅनकेक बनवलेत, ते पण पहिल्यांदा, आणि एकदम परफेक्ट झालेत. फॅन लावून मी पटकन ते थंडे करून घेत होती. थोडेच थंडे झाले होते, त्यामुळे ते व्यवस्थित निघत नव्हते. एका याच्यामधून मी काढून बघितला आणि थोडा काउंट पण बघितला की तो व्यवस्थित शिजला की नाही, कारण की मैदा असतो त्यामध्ये, म्हणून परत. आणि खायची गोष्ट म्हटली की एका घासामध्ये चेक करणं माझं होतच नाही, 2-3 घास खाऊनच बघावं लागतात. सही पकडे हैं. ही गेटच्या बाहेर एकटी उभी. काय करत गाय वगैरे गाय अशी करतो. शिक्षण लागते सायकलची तुटली, हे याला कलर द्यावा लागते आणि शेण बसून आणावं लागते सायकलने. फोर व्हीलर मध्ये बसून सुद्धा मी ते चेहऱ्याला बांधून घेतलं होतं, कारण की फेसवॉश केलेलं नव्हतं. आणि अशा अवस्थेत बिट्टूला सोडायला जायची माझी तर इच्छा नव्हती, पण ती खूप जबरदस्ती करत होती की मम्मी तू येशील तर मी जाणार. म्हणून मी तयार झाली, पटकन स्टॉल गुंडाळला आणि निघाली तिच्यासोबत तिला सोडायला. 10-15 मिनिटात इथे नेहरू पार्कला पोहोचलो. तिथे सर्व विद्यार्थी आतमध्ये गेलेले होते आणि त्यांच्या स्कूलमधल्या काकू बाहेर होत्या, जे मुलं मागे राहिले त्यांना घेण्यासाठी. बाय बाय डक्कू. हा आहे तो पार्क जिथे आहे पिकनिक. इथे आम्ही बिट्टूला घेऊन सुद्धा आलेलो एकदा. तिला बाय करून आणि मी चेहऱ्यावरती 12 वाजून निघालो घराकडे, कारण माझ्या नाश्त्याचा टायमिंग झालेला आणि खूप भूक लागली होती मला पण. घरी आल्याबरोबर अंघोळ ब्रश करून घेतली, नंतर आली किचनमध्ये. आणि तयारी तुम्हाला माहितीच आहे की मुलं गेल्यानंतर आमच्या इथे तयारी असते ती म्हणजे डायरेक्ट स्वयंपाकाची, कारण की घरातले नुसतं अलारामसारखे माझ्या मागे वाजतच असतात. एवढे झाले, आता मला जायचं आहे. आणि मी एवढी हसत होती कारण की माझ्या पाठीमागे माझ्या सासूबाई होत्या, ज्या मला गोष्टी सांगत होत्या, म्हणून आम्ही दोघी खूप हसत होतो जोरात. तिकडे भाजीला फोडणीच देत होती, तेवढ्यात अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. काय झालं होतं काय माहिती. मग मी रूममध्ये आली, 2 मिनटं अंग टाकलं, जेणेकरून 2-3 मिनटं आराम केल्यानंतर मला बरं वाटेल असं वाटलं. आणि असं मला गेले 2-3 दिवस झाले होते. याआधी शुक्रवारचा शूट मी केला नाही, डायरेक्ट शूट केला होता तो शनिवारचा. आणि तुम्ही समजू पण शकता माझ्या चेहऱ्यावर एवढे 12 वाजलेले आहेत तर माझी हालत किती खराब असेल. मी खूप खुश राहण्याचा प्रयत्न करते, काम करण्याचा प्रयत्न करते, पण का माहिती का आतून मला खूपच विकनेस आली आहे. गेले 2-3 दिवस झाले बरं नव्हतं, त्यामुळे मी स्किन केअर सुद्धा केलेला नव्हता, कारण शरीरालाच इकडे बरं नाही. त्या स्किन केअर करून काय फायदा, कारण की एवढी थकलेली, काहीच करायची इच्छा होत नाही. 2 मिनटं जर उभी राहिली ना की असं वाटते की मी लगेच पडते की काय. तर माझी जरा इच्छा नव्हती की फेसवॉश करायची. मी जरा बेडवर पडली होती, कारण माझी तब्येत बरी नाही. काल एवढं दगदग झालं मला. आणि आता बिट्टूचा टायमिंग पण झालेला. वीडिओ आली नाईटवरून तिकडं, तिने स्वयंपाक केला, पटकन तयारी केली आणि तिला घ्यायला गेली. कारण माझी तेवढी चालायची, गाडी घेऊन आणायची तेवढी पण माझ्यात ताकद नाही आहे. तर ती झोपणार होती खरं असतं, पण बिट्टूच्या पप्पाने सांगितलं की बिट्टूला घेऊन ये जा, म्हणून ती झोपली नाही. ती म्हणाली मी स्वयंपाक करते, म्हणजे बिट्टूला घेऊन येते, तोपर्यंत बिट्टूचा टायमिंग होतोय तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेते. मग मी तिला आणून मग आराम करणार, कारण नाईट करून आली म्हटल्यावर थोडा तर आराम लागेलच ना, आणि माझं काही जमत नाही. मग ती काही झोपली नाही. आता तिला आणणार आणि मग ही झोपेल. आणि मला तेवढा आळस आलेला आज, स्किन केअर पण करावंसं वाटत नाही, पण खूप जबरदस्ती, कारण की पूर्ण स्किन अशी खेचत होती पूर्ण माझा चेहरा असा, म्हणून स्किन केअर केलं. माझा चेहरा बघा किती खराब झाला. नात बसते आता थोडा वेळ. हो
काय काय केलं पिकनिकला? त्यानंतर मी बिट्टूला पण झोपू घातलं, कारण बिट्टू पण खूप चिडचिड करत होती सर्दीमुळे आणि मलाही झोप आली होती. जेवण केलं, तशीच झोपली एकदम. डायरेक्ट 4 वाजता उठली. झोपण्याआधी मी मिस्टरांना सांगितलं होतं की मला ना जिलेबी खायची इच्छा होत आहे, येताना जिलेबी पण घेऊन या. त्यांनी गरम गरम जिलेबी आणली. उठवलं सुद्धा मला त्यांनी, पण मी ना उठली नाही, कारण गाढ झोपेत होती. झोपेतून उठली तरी ते चेहरा बघितला पूर्ण सुजलेला. मिस्टर हॉलमध्ये बसलेलेच होते. त्यांना विचारलं की कुठे आहे जिलेबी. जिलेबी भरपूर खायची इच्छा होती, पण ना एकच जिलेबी खाल्ली. रूममध्ये येऊन बघितलं, थोडासा बिट्टूचा आवाज आला होता, तर बिट्टू अजूनही इथे झोपलेली आहे. 5 वाजले. 2 वाजतापासून आम्ही दोघी झोपलेलो. 5ला उठली आहे आणि आता उठल्याबरोबर काय म्हणते, पार्कमध्ये जायचंय. आता पार्कमधून आली ना तू मगाशी. चल, जेवली पण नाही बिचारी सकाळपासून. चल जेवण भरवते. बेबी आहेस का तू? बेबी उठो, खाना नहीं खाया सुबह से, भूख लगी होगी, पेट गुड़गुड़ गुड़गुड़ कर रहा होगा.